ते मीरा भाईंदर महानगरपालिकेत आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक अत्यंत नाट्यमयरित्या पार पडली। एकीकडे महापालिकेबाहेर मराठी महापौर हवा या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना सभागृहात मात्र भाजपच्या डिंपल मेहता यांची महापौरपदी निवड करण्यात आली। मीरा भाईंदरच्या महापौरपदी मराठी चेहरा असावा या मागणीसाठी मराठी एकीकरण समिती, मनसे, ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेत जोरदार आंदोलन केलं। हा मोर्चा महापालिकेवर धडकण्याआधीच पोलिसांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांचं निवेदन स्वीकारलं। दरम्यान मराठी महापौर या मुद्द्यावरून तापलेलं वातावरण आगामी काळात कोणतं वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दरम्यान आंदोलनावरून मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी एकीकरण समितीवर टीका केली, तर सरनाईकांच्या टीकेवर मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी पलटवार केला। आमचे जवळजवळ 28 उमेदवार आणि त्यातही बहुसंख्य मराठी उमेदवार हे मराठी एकीकरण समितीने उबाटा आणि मनसेला दिलेल्या बळामुळे पडलेले आहेत। त्यामुळे त्यावेळेस जर त्यांनी ही भूमिका घेतली असती तर आज वेगळे चित्र शहरामध्ये निर्माण झालं असतं, परंतु एखाद्या राजकीय पक्षाला फायदा होण्यासाठी हा प्रयत्न चाललाय। उद्या असंही ते बोलतील। आता प्रताप सरनाईक साहेब म्हणतात की आम्ही त्यांच्यासोबत नाही आहोत, नक्की आम्हाला ठरवू दे ना आम्ही कोणत्या सोबत आहोत। अहो, ज्या मेहताने तुमच्यावर शिंतोडे उडवले, वाटेल ते शब्दप्रयोग केला, त्या मेहताच्या विरोधातली ही लढाई तुम्ही आमच्या सोबत येऊन लढली पाहिजे। तुमचं राजकीय गणित चुकलं याची तुम्ही कबुली का मानत नाही आहेत? कुठेतरी सत्तेमध्ये एकत्र आहेत म्हणून त्यांना ते बोलता येत नाही, म्हणून आता कुठेतरी खापर फोडायचं तर मराठी एकीकरण समितीवर फोडायचं। जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्यामुळे बीजेपी जिंकली तर तुम्ही आम्हाला एवढा मोठेपणा देताय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।